चला तर आज मँगो कुल्फीची डिमांड आहे. मँगो ज्यूस, मँगो कुल्फी. मँगो धुवायला ठेवले. तोपर्यंत एका बाजूला 10 ते 12 खजूर बी काढून घेतल्या. त्यामध्ये 1 वाटी मखाने, कोकोनट मिल्क आणि 10 ते 12 बदाम टाकले आणि हे सगळे भिजायला ठेवले. ते भिजेपर्यंत मी 5 आंबे घेतले आणि एकीकडे एक एक करत आंब्यामधून फक्त कोय काढली. म्हणजे आंब्याचा आकार तसाच राहिला पाहिजे, फक्त बी काढायची होती. टफ होतं पण मेहनत वर्थ होती. फायनली सगळ्या आंब्यांमधून कोय काढून घेतले आणि एका ट्रे मध्ये आंबे उभे ठेवले. दुसऱ्या बाजूला भिजलेले खजूर, मखाने, बदामचं मिश्रण मिक्सर जार मध्ये टाकले. त्यात थोडं गुळ पावडर घातलं आणि क्रीमी पेस्ट तयार केली. ही स्मूदी एक एक आंब्यामध्ये भरली आणि लीड लावून डीप फ्रीज मध्ये 5 ते 6 तासांसाठी ठेवलं. मी कुल्फी इव्हनिंगला फ्रीज मध्ये ठेवली होती म्हणून आंबे ओव्हरनाईट फ्रीज मध्ये ठेवले. नेक्स्ट डे सकाळी चेक केलं आणि काय सांगू, एकदम मस्त कुल्फी तयार झाली होती. मग मी पिलरने आंब्याची स्किन काढली आणि ते इतके थंड होते की पील करताना हातांची वाट लागली. पण मी ते कम्प्लीट केलं आणि स्लायसेस करून जान्हवीला खायला दिलं. तिचे एक्सप्रेशन बघाल ना, समजेलच तुम्हाला कुल्फी किती टेस्टी झाली आहे ते. चला तुम्ही पण ट्राय करा ही होममेड मँगो कुल्फी रेसिपी आणि माझ्या व्हिडिओला एक हार्ट द्यायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया. बाय.